आज आपण बनवत आहोत आळशीची चटणी। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे आळशी म्हणजे जवस। आम्ही आळशी बोलतो पण त्याला जवस सुद्धा बोलतात। तर ही जवस आहेत। हे आहे सफेद तीळ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सोललेल्या, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर आणि मीठ। तर जवस आणि तीळ आपण थोडेसे गरम करून घेऊ म्हणजे व्यवस्थित वाटले जातील मिक्सर मध्ये। तव्यात थोडीशी गरम करून घेणार आहोत आपण आळशी, म्हणजे व्यवस्थित बारीक होते मिक्सर मध्ये। जास्त गरम नाही करायची, तडतडायला लागले की लगेच काढून घ्यायचे। तर मंडळी, ही आळशी आता थंड झालेली आहे। तर आता आपण ही मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। अगोदर फक्त आळशी आणि तीळच बारीक करूया, त्यानंतर लसूण आणि मसाले। तर मंडळी पाहू शकता, याप्रमाणे आपण थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। आता यात आपण लसूण आणि मसाले टाकूया आणि मग पुन्हा एकदा फिरवून घेऊया। मिक्सर फिरवताना फक्त लक्षात ठेवायचं की कंटिन्युएशन मध्ये मिक्सर नाही फिरवायचा, पल्स मोडवर थांबून थांबून फिरवायचा, म्हणजे याचा पूर्ण पीठ सुद्धा होणार नाही आणि ओलसरपणा जो येतो लसणीमुळे तो सुद्धा येणार नाही। तर मंडळी, याप्रमाणे आपली आळशीची चटणी बनवून झालेली आहे। ही चटणी तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता। हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिली तर ही 15 ते 20 दिवस व्यवस्थित राहते, फ्रीज मध्ये न ठेवता सुद्धा। तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। धन्यवाद।